नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। जर का तुमच्याकडे बॉईल केलेले उकळलेले बटाटे आहेत तर ही रेसिपी अगदी 5च मिनिटात बनून रेडी होते। यासाठी मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे। जेवढा रवा घेतलेला आहे तेवढंच पाणी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि पाणी हे गरम करून घेतलेलं आहे। 2 चमचे दही घालायचं आहे। जर आंबट दही घालत असाल तर 1च चमचा घाला। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। याला फार पातळ बनवायचं नाही, अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे याला। आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। थोडंसं मी चिली फ्लेक्स घातलेला आहे, अर्धा चमचा, थोडीशी कोथिंबीर। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी मी हे झाकून ठेवणार आहे। या ठिकाणी मी 2 उकळलेले बटाटे घेतलेले आहे। हे बटाट्यांचे साल काढून घ्यायचे आहेत। बटाटे आधीच बॉईल करून ठेवलेले असेल तर रेसिपी बनवायला वेळ लागत नाही। बटाटे दोघंही मी सोलून घेतले। आता हे खिसणीने खिसून घेते। अशा प्रकारे खिसून घ्यायचे आहेत दोघंही बटाटे। आता यामध्ये थोडीशी धनेपूड, जिरेपूड, चाट मसाला, थोडंसं चिली फ्लेक्स मी घातलेला आहे। नाही टाकलं तरी चालेल। थोडासा गरम मसाला मी ॲड केला, चवीपुरतं मीठ। यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली आहे थोडीशी। 2 हिरव्या मिरच्या कापून घातल्या आहेत, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे। तुमच्याकडे शिमला मिरची असेल तर ती सुद्धा घातली तरी खूप छान टेस्ट येते। हिरवी मिरची आहे त्यामुळे चिली फ्लेक्स नाही घातलं तरी चालेल किंवा दोघंही घातलं तरी चालेल। याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे एकजीव होईपर्यंत मी इथे मिक्स करून घेतलं। आता हे मिश्रण रेडी आहे। याचे आता पॅटीस तयार करून घ्यायचे आहे। म्हणजे कटलेट किंवा पॅटीसचा जो शेप असतो तो शेप मी या ठिकाणी घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप इथे देऊ शकतात। अशा प्रकारे मी शेप देऊन घेतलेले आहेत। 4 मी रेडी करून घेतले होते पीस। आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। फार तेल लागत नाही या रेसिपीला, फक्त 2 पळी तेल मी घेतेय। आता जे पॅटीस तयार करून घेतले होते ते या रव्याच्या मिश्रणामध्ये टाकायचे आहेत। अशा प्रकारे ते रव्याचं बॅटर जे आहे ते पसरवून घ्यायचं आहे। आणि अलगद ते पॅटीस उचलून तेलामध्ये अशा प्रकारे शालो फ्राय करून घ्यायचा आहे।
दुसरं सुद्धा मी इथे टाकणार आहे तेलामध्ये। रव्यामुळे खूप छान क्रिस्पी बनतात। आवडत असेल रेसिपी तर नक्की ट्राय कराल। अशा प्रकारे मी 4ही कटलेट किंवा पॅटीस जे पण आहे ते मी इथं शॅलो फ्राय करून घेणार आहे। एक साइड त्याची गोल्डन ब्राउन होईपर्यंत होऊ द्यायची आहेत। अशा प्रकारे त्यांना पलटून घेणार आहे। दुसरी साइड सुद्धा याची होऊ द्यायची आहे अशीच गोल्डन ब्राउन, म्हणजे खूप छान कुरकुरीत लागतील। ही डिश तुम्ही हिरव्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो केचप बरोबर सुद्धा ट्राय करू शकता। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।